यावरती आपल्याला सादरीकरणाची संधी मिळाली आहे. त्यातही बुद्ध सहकार आयोगमध्ये आपले अभ्यंकर त्यांनी ताबडतोब येतो म्हणून सांगितले आणि आता आपल्याला त्यांच्या प्रवर्तनाचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. तर आपण आपली सुरुवात दीपक प्रज्वलन करूयात आणि करूयात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला वंदन करून आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सगळ्या भाग्यवान श्रोत्यांचं मी स्वागत करते. आपण भाग्यवान श्रोते आहोत असं मी म्हटलं, याचं कारण ही प्रवचनमाला जसजशी संपन्न होत जाईल तसं आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्या सगळ्यांना कळेल. गुरुदेव अभ्यंकरांनी स्थापन केलेल्या आदित्य प्रतिष्ठान या संस्थेने काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 40व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या 40 वर्षात गुरुदेवांनी लोकशिक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी देशामध्ये परदेशामध्ये हजारो प्रवचनं केली, कीर्तनं केली, 70हूनही अधिक ग्रंथ प्रकाशित केले, लिहिले. जगातील एकमेव पंचखंडीय भक्तिकोश निर्माण केला. गीता तत्त्वज्ञान आकलन होणारा गीता सागर हा बृहत ग्रंथ लिहिला आणि तसंच वाल्मिकी रामायणावर ओवीबद्ध असं शंकर रामायण ग्रंथाचं ते लेखन सध्या करत आहेत. या वाल्मिकी रामायणाचे एकूण 7 खंड प्रकाशित होणार आहेत. त्यापैकी 3 खंड म्हणजे बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्यकांड हे प्रकाशित झाले असून ते आपल्याला या प्रवचनमालेत विशेष सवलतीत आम्ही देणार आहोत. ही तिन्हीही कांड कक्षावर उपलब्ध आहेत, आपण ती बघू शकता. तसंच इतरही ग्रंथ आहेत, CD आहेत, त्याही आपण अवलोकन करू शकता. प्रभू रामचंद्रांचे दैवी गुण, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं सुष्टांचं पालन, दुर्जनांचं निर्दालन, सावत्र मातांवर आणि बंधूंवर केलेलं निर्व्याज प्रेम, त्यांचं आदर्श पितृप्रेम, गुरुभक्ती हे सारंच अलौकिक आहे. श्रीरामांच्या विवेकपूर्ण पराक्रमाने सज्जनांची रेघ निर्माण करणारं असं अद्वितीय रामराज्य निर्माण झालं. असंच रामराज्य या भूतलावर पुन्हा निर्माण व्हावं, हा देश स्वराज्याकडून सुराज्याकडे जावा आणि हा भारत बलसागर व्हावा, हाच ध्यास घेऊन गुरुदेव गेली 39 वर्ष प्रवचनं करतायत, लेखन करतायत, ग्रंथनिर्मिती करतायत. शंकर रामायण निर्मिती मागचाही त्यांचा ध्यास पुढील पिढी घडावी असा आहे. कुटुंब संस्था बळकट व्हावी असं त्यांना वाटतं आणि रामचरित्राने मनामनाचा ठाव घ्यावा हाच त्यांचा ध्यास आहे. वाल्मिकी रामायणातल्या संस्कृत श्लोकांवर गुरुदेवांनी मराठी ओव्या लिहिल्या आहेत. त्यांची भाषाशैली, काव्यशैली, वर्णनशैली अप्रतिम आहे. विशेष म्हणजे इतिहासाच्या सत्यकथनाशी एकनिष्ठ राहून त्यांनी हे लेखन केलं आहे. शंकर रामायणाचे हे 3 खंड आपल्याला रामचरित्र सर्वांगाने समजावून सांगतात. बालकांडातील 2270 वाल्मिकी रामायणातल्या श्लोकावर गुरुदेवांनी 11,254 ओव्या लिहिल्या आहेत. अयोध्याकांडामधल्या 4,303 मूळ संस्कृत श्लोकांवर 15,972 ओव्या लिहिल्या आहेत आणि अरण्यकांडातल्या 2447 संस्कृत श्लोकावर 60,658 ओव्या. ही संख्या बघूनच आपल्याला लक्षात येईल की गुरुदेवांनी किती विस्तारपूर्वक सखोल लेखन केलेलं आहे. श्रीराम कसे घडले ते बालकांडातून आपण अनुभवायचं आणि शिकायचं. अयोध्याकांडामधून अनुभवायचा तो करुण रस.
आणि अरण्यकांडातून शिकायची ती कष्टावर मात कशी करायची ही वृत्ती. गुरुदेवांच्या शब्दात सांगायचं तर वाल्मिकी रामायण म्हणजे हिंदू जीवन, हिंदू सभ्यता, हिंदू संस्कृती, हिंदू आदर्श, हिंदू चारित्र्य, हिंदू नीती, हिंदू व्यवहार, हिंदू पवित्रता, हिंदू शासन, हिंदू मानवता, हिंदू गार्हस्थ्य, हिंदू दाम्पत्यभाव, हिंदू स्वाभिमान आणि हिंदू कर्तव्य यांचा जिवंत अनुपम स्रोत आहे. या तीनही खंडामधून हा स्रोत आपल्याला उलगडतो, जाणून घेता येतो आणि ते जाणून घेणं सध्याच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक आहे हेही आपल्याला कळतं. म्हणून हे 3 खंड म्हणजे बालकांड, अयोध्याकांड आणि अरण्यकांड याची एकत्रित मूळ किंमत आहे 1650 रुपये. असे हे ग्रंथ या प्रवचनमालेमध्ये आम्ही अत्यंत सवलतीत म्हणजे केवळ 1000 रुपयात देत आहोत. आपण ते अवश्य घ्या अशी विनंती आहे. प्रारंभी भक्तिकोशाचा उल्लेख झाला. भक्तिकोशामधला 5वा जो खंड आहे तो आहे भारतीय तीर्थक्षेत्र आणि मंदिरं. जनमानसात भक्ती रुजवणाऱ्या भारतातल्या मंदिरांची परिपूर्ण माहिती या खंडामध्ये आहे. तिथे जावं कसं, तिथे काय पाहावं, कुठे राहावं आणि इतरही प्रेक्षणीय स्थळं कोणती आहेत यांची माहिती हा ग्रंथ देत असल्याने तीर्थ पर्यटनाला जाणाऱ्यांना हा अतिशय उपयुक्त ठरेल असा ग्रंथ आहे. या ग्रंथातल्या पहिल्या 60 पृष्ठांमधनं मंदिर संकल्पना सांगितली आहे. या संकल्पनेचा उगम कसा झाला, तिचा विकास कसा झाला ही माहिती आपल्या ज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण भर घालणारी आहे. आपणही ती अवश्य वाचावी, पुढच्या पिढीला सांगावी अशी आहे. 1408 पृष्ठांचा हा तीर्थक्षेत्र मंदिर हा ग्रंथ याची मूळ किंमत आहे 5,000 रुपये आणि आपण जर आत्ता या 5 दिवसात तो घेतला तर तो 2000 रुपयात आपल्याला मिळेल. शंकर रामायणाच्या 3 खंडांबरोबर हा खंड आपण घेतला तर ते 4ही खंड मिळून आपल्याला केवळ 2000 रुपयामध्ये मिळतील आणि हे घरात अवश्य ठेवावेतच, वाचावेत, आचरावेत असे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ म्हणजे हा ग्रंथांचा खजिना म्हणजे करोना काळामध्ये आपण जे होरपळले गेलो आहोत त्याच्यावर हे अमृत ठरणारे ग्रंथ आहेत. त्यामुळे आपण हे अवश्य घ्यावेत, कक्षावरती ते बघावे. ही सवलत केवळ हे 5 दिवस प्रवचनमालेचे 5 दिवसच असणार आहे. आम्ही प्रत्येक प्रवचनमालेमध्ये अशी काही ना काही सवलत जाहीर करत असतो आणि ही आम्ही देऊ शकतो याचं कारण गुरुदेव अभ्यंकर लेखक, प्रकाशक या नात्याने कुठलंही मानधन घेत नाहीत. आपल्याला उत्सुकता म्हणून या शंकर रामायणामधल्या अगदी 4 ओव्या मी आपल्याला वाचून दाखवते. रामराज्य धर्मे धारता, भारतासी हा राष्ट्रपिता, शौर्य पराक्रम मूर्तता, श्रीराम माझा श्रीराम. बंधू प्रेमाचा हा वारसा, राष्ट्र बांधणीचा आरसा, कुटुंब संस्थेचा हा वसा, शंकर रामायण श्रीराम. राष्ट्र करण्यासी निर्भय, रामासम व्हावे हृदय, विक्रम परितो सदय, नित्य व्हावा श्रीराम. ना केवळ दुष्टदंडन, ना केवळ साधू रक्षण, संस्कार संस्कृती शिक्षण, रामरूपे श्रीराम. आपण सर्वांनी कक्षाला अवश्य भेट द्या एवढी विनंती करते. आपल्या सर्वांच्या वतीने गुरुदेवांना नमस्कार करते आणि त्यांना प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती करते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्यकोटिप्रकाशं सदा जानकीलक्ष्मणोपेतमेकं सदा रामचन्द्रं भजेऽहम्। आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। अवघ्या पुण्यनगरीचं वैभव असलेलं, अवघ्या पुण्यनगरीचं धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या तुळशीबागेतील या श्रीरामजी देवस्थान संस्थानामध्ये आज रामचरित्र गाताना मन परमानंदानं काठोकाठ भरले, नवे ओसंडून वाहते. दोन अडीच वर्ष सगळ्या मानवजातीला एका भयंकर महामारीनं बांधून ठेवलेलं होतं. श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, राव असो, रंक असो, अब्जाधीश असो, नाहीतर भिकारी असो, सगळ्यांच्या मनामध्ये एकच भय झालेलं होतं आणि ते भय म्हणजे या महामारीचं होतं. श्री रामचंद्रांच्या कृपेनं आता ते भय कमी झाले. कोरोनाचं जगावरचं संकट हळूहळू कमी होतंय. तथापि ज्यांना वाटेल त्यांनी मुखपट्टी वापरायला हरकत नाही, कारण रामचंद्राची कृपा अशी आहे की रामकथा ऐकायला प्रतिदिनी गर्दी वाढत जाते. म्हणून ज्यांना वाटते त्यांनी निसंशयपणे, निसंदिग्धपणे मुखपट्टी वापरायला हरकत नाही. भारताची सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा इतकी भव्य दिव्य आहे की सगळ्या जगाने त्याचा हेवा करावा. ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्मलो आहोत, तो हिंदू धर्म आणि ती हिंदू संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे. या धर्मसंस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ज्याचं स्वप्न पाहिलं, ते सगळं विश्वात्मकच आहे. अयम निजहा परो वेत्ते गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. जगातली एकमेव संस्कृतीने एकमेव धर्म आहे की जो म्हणतो वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी म्हणजे एका कुटुंबासारखी आहे, एका घरासारखी आहे. मग ही सगळी पृथ्वी म्हणजे एक घर असेल तर त्याचा सुंदर दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर वस्तू म्हणजे कदाचित ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन किंवा जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय आपला भारत, शंकाच नाही.
विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे भारत आहे. घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे प्राप्त होत असतं. अवघ्या विश्वाचं महन मंगल मंदिर म्हणजे आपलं हे राष्ट्र भारतवर्ष. ज्यांनी या भारताला असं सुंदर देवघर केलं त्याच्यामध्ये प्राधान्यानं कोण आहेत? त्याच्यामध्ये आपले आचार्य आहेत, आपले संत आहेत, आपले सत्पुरुष आहेत, आपले प्रवचनकार आहेत, आपले कीर्तनकार आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे आपले सगुणावतार आहेत. त्यातही विशेष करून कोण? तर वामनाचा अवतार, नरसिंहाचा अवतार, परशुरामांचा अवतार आणि पुढचे दोन तर इतके महत्त्वाचे आहेत. एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि दुसरे म्हणजे पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. या दोन अवतारांचं भारतीय संस्कृतीवरचं, हिंदू धर्मावरचं ऋण कधीही न फिटणार आहे असं लक्षात ठेवा. मग ऋण जर फेडता येत नाही तर काय करावं? तर अशा दोन्ही अवतारांना वारंवार आठवावं. म्हणून 7वा 8वा 8वाही 8वा असं नित्य म्हटलं जातं. म्हणजे 7वा प्रभू रामचंद्र, 8वा भगवान श्रीकृष्ण, त्यांना वारंवार आठवायचं, त्यांचं संकीर्तन करायचं, त्यांचे सद्गुण हृदयामध्ये धारण करायचे आणि हे राष्ट्र पुन्हा प्रबळ होईल अशी सात्विक महत्त्वाकांक्षा आपल्या चित्तामध्ये धारण करायची. आणि म्हणूनच आज इथे उपस्थित असलेले या देवस्थानचे सर्व मान्यवर विश्वस्त, पदाधिकारी, सेवक वर्ग आणि आपण सर्वजण रामभक्त भगिनी, माता, बांधव आणि तुरळक कुठेतरी असले तर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, प्रभू रामचंद्रांचं चरित्र सर्वार्थानं अलौकिक आहे. हा आदर्श पुत्र आहे, आदर्श पती आहे, आदर्श पिता आहे, आदर्श शिष्य आहे, आदर्श गुरु आहे, आदर्श राजनीतिज्ञ आहे, आदर्श सेनापती आहे, आदर्श राजा आहे. राष्ट्र बांधणीचा सर्वोत्तम असा विचार जर कोणी या राष्ट्रामध्ये केला तर तो प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे सर्वार्थानं अलौकिक आहे. हे चरित्र आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारांमध्ये इतकं भरलेलं आहे की माणसं एकमेकाला भेटली तरी म्हणतात राम राम. पूर्वी तरी म्हणत असत, आता लहान नाही, मोठं नाही, काही नाही, एकदम हाय म्हणून हात पुढे करतात लहान मुलंसुद्धा. ही आपली संस्कृती नाही आहे. आपली संस्कृती आहे रामराम. एखाद्याचं जीवन व्यर्थ गेलं तर म्हणतो त्याच्या जीवनात काही राम नाही बुवा. म्हणजे जीवनात राम असला तर आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. बरं, शेवटच्या श्वासाला सुद्धा रामच आणि शेवटचा श्वास गेल्यानंतर सुद्धा रामच. असं रामाने आपलं सगळं आयुष्य हे व्यापून टाकलेलं आहे. म्हणून तर युगानुयुग रामचंद्रांचं चरित्र आपण सानंद गातो. आज 3 युग झाली. पहिलं कृतयुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग, चौथं कलियुग, ज्याचं महिमान गावं तेवढं थोडंच. श्री रामचंद्रांचा अवतार त्रेतायुगामधला आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा द्वापर युगामधला आहे. आमच्या आचार्यांनी, आमच्या संतांनी प्रभू रामचंद्रांचं इतकं कौतुक केले म्हणून सांगू आपल्याला. आहा, मी प्रारंभी जो श्लोक म्हटला ना तो आदिशंकराचार्यांचा आहे. महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्य कोटि प्रकाशम सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकम सदा रामचंद्रम भजेहम भजेहम. कल्पतरूखाली रत्नजडित सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या हाताला सीता आहे, उजव्या हाताला लक्ष्मण आहे
आणि साक्षात कल्पतरूखाली बसलेले, आपल्या भक्तांना अभय देणारे आणि भक्ताचं सगळं मनोवांछित पूर्ण करणारे हे प्रभू रामचंद्र, त्यांचं मी भजन करतो, त्यांचं मी पूजन करतो, त्यांचं मी नामस्मरण करतो, असं प्रत्यक्ष आदी शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. महर्षी अत्रेंनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की प्रभू रामचंद्र म्हणजे तुरीयावस्था. आपल्याकडे एक रामगीता आलेली आहे महारामायणामध्ये, आणि त्याच्यामध्ये श्रीरामानी हनुमंताला केलेला उपदेश आहे. त्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे की राम म्हणजे तुरीय अवस्था, सर्वश्रेष्ठ अवस्था ही कोणाची असेल तर ती प्रभू रामचंद्रांची आहे. विशिष्ट अद्वैत संप्रदाय आपल्याकडे निर्माण झाला, त्याच्यामध्ये त्याचे प्रवर्तक खरे आणि ज्यांनी प्रचंड प्रसार केला त्यांचं नाव रामानुजाचार्य. राम अधिक अनुज, अनुज म्हणजे भाऊ बरं का, धाकटा भाऊ, त्याला अनुज म्हणतात. तेव्हा रामानुज म्हणजे लक्ष्मण. तर त्यांनी नाव घेतलं, रामाचं भाऊ आपण झालेलं बरं म्हणून रामानुजाचार्य झालेले आहेत. त्याच परंपरेमध्ये यामुनाचार्य म्हणून आचार्य होऊन गेले. त्या यामुनाचार्यांनी म्हटलेलं आहे की राम कसा आहे, राम कल्याण गुणनिधी, हा काय वर्णन आहे, आणि अमृत उदधी, उदधी म्हणजे महासागर, अमृताचा महासागर आहे प्रभू रामचंद्र, आणि सर्व कल्याण गुणनिधी आहे तो, म्हणून त्याचं वर्णन यामुनाचार्यांनी केले. वल्लभाचार्यांनी पुष्टिमार्ग सांगितला, त्यांनी वर्णन केलेलं आहे की अहल्येचा उद्धार, शबरीची सेवा स्वीकारणं, सेतुबंधन आणि शेवटी स्वधामगमन, या 4 गोष्टी श्रीरामांच्या चरित्रामधल्या सर्वार्थाने अलौकिक आहेत. काय सुंदर सांगितलं पहा. त्याही पुढे जाऊन सायणाचार्यांचं नाव ऐकलं, ज्यांनी वेदावर भाष्य लिहिलं. ते सायणाचार्य असं म्हणतात, यावस्थास्यन्ते गिरयः सरितश्च महीतले तावद रामायणी कथा लोकेषु प्रचरिष्यती. जोपर्यंत या भूतलावर नद्या आणि पर्वत आहेत आणि आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत, तोपर्यंत रामकथा गायलीच जाणार. त्याला कधी खळ नाही, चळ नाही, ढळ नाही, ती निश्चळच आहे आणि अचळ आहे रामकथा. अहो महाकवी कालिदास, की ज्याचं वाङ्मय वाचल्यानंतर देशात परदेशातले लोक वेडे होऊन गेले, त्या महाकवी कालिदासाने रघुवंश लिहिला. आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो, क्वच सूर्यप्रभवो वंशः क्वचाल्प अल्पविषया मतिः तितिर्षुर्दुस्तरम मोहात उडुपेनास्मि सागरम. अहो कुठे तो भव्य दिव्य रघुचा वंश, रामचंद्रांचा वंश, आणि कुठे माझी अल्पमती. कालिदास म्हणतोय, एवढा प्रकांड पंडित की ज्याच्या जिभेवर साक्षात सरस्वती होती, तो म्हणतोय रामाचा वंश किती कुठे भव्य दिव्य, आणि मी किती अल्पबुद्धी, आणि तरी पण मी रघुवंश लिहायला घेतलेले आहे. म्हणजे माझं हे वेडं धाडस कसं आहे सांगू, की 4 लाकडे एकत्र जोडावीत, तराफा करावा, आणि महासागर ओलांडून जायचं धाडस त्या तराफ्यावरून करावं, तसं धाडस मी करतोय. म्हणजे रामकथा केवढी गगनाला व्यापून उरलेली आहे. रामकथा जनमंगल करणी तुलसी, सांगितलं की नाही आपल्याकडे. रामकथा शतकोटी, किती ती सांगावी तेवढी कमीच आहे. आणि म्हणून आपल्याला कदाचित माहिती नसेल की आजपर्यंत हजारो रामायण लिहिली गेलेली आहेत. हजारो, सहस्रावधी रामायण निर्माण झाली. पण मूळ रामायण कोणतं आहे, जे महर्षी वाल्मिकींनी ग्रथित केलं, जे महर्षी वाल्मिकींनी लिहिलं, ते रामायण आपल्याला प्रमाण आहे असं लक्षात ठेवा. कारण त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहून अनुभव घेऊन ते लिहिलेलं आहे. याला काय म्हणतात, चक्षुर्वै सत्यम. डोळ्यांनी बघून लिहिणं चक्षुर्वै सत्यम, त्याला इतिहास म्हणतात. इतिहासाचं प्रमुख प्रमाण ते मानलं जातं. ते महर्षी वाल्मिकींनी जो इतिहास लिहिला तो तुम्हा आम्हाला आत्यंतिक प्रमाण आहे. ज्या वेळेला यवनांची भयावह आक्रमणं झाली आणि महाराष्ट्र तुडवून काढला गेलेला, उत्तर भारत तर केव्हाच उद्ध्वस्त झालेला होता,
त्यावेळेला या महाराष्ट्राचा पराक्रम जागवण्यासाठी समर्थ रामदासांनी रामनामाने या महाराष्ट्राचे कडे कोपरे सगळे दऱ्याखोऱ्यात दुमदुम टाकल्या, जय जय रघुवीर समर्थ म्हणून. आणि राम पराक्रमाचं स्मरण तुम्हा मला समर्थ रामदासांनी करून दिलेलं होतं. तोड नाही त्याला खरोखर. रघुनायका सारिखा देव नाही, क्रिया पाहता चोखडी सर्व काही. तो बळे आगळाय रघुनाथाचा. आणि म्हणून राघवाचं स्मरण त्यांनी केलेलं होतं. असं किती किती सांगावं. तुलसीदास तर म्हणतात की एक आस एक विश्वास, दुसरं काही नाही आहे मला. काय रामकथा तेवढी मला प्रमाण आहे, बाकी काही नाही आहे. रामचरित्र केव्हा घडून गेलं? घरी मुलं विचारतात त्यावेळेला नेटकं उत्तर देता येत नाही. हजारो वर्षांपूर्वी झालं असं म्हटलं की पहिलं आव्हान आपल्या घरचेच तरुण देतात. गंमत आहे की नाही? परदेशी टीकाकारांना इतकं वाईट वाटतं की अरे ख्रिस्तापूर्वी यांची संस्कृती होती म्हणजे काय, मग त्या चांगल्या संस्कृतीचा जेवढा विनाश करता येईल तेवढा करा. म्हणून पाश्चात्य तथाकथित विद्वानांनी राम केव्हाहून गेला, फार फार तर इसवी सन पूर्व 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष, याच्यापूर्वी कसा शक्य आहे असं म्हणून आमचा इतका बुद्धिभेद केलेला आहे. ब्रिटिशांनी 3 गोष्टी केल्या. एक, राम आणि कृष्ण तुमचे आदर्श आहेत का? मग अरे त्या कविकल्पना आहेत, त्या ऐतिहासिक पुरुषच नाहीत. शाब्बास. आणि मग आमचेही तरुण म्हणायला लागले अरे खरंच की काव्यामध्ये लिहिलेलं आहे. अहो ज्या कालखंडामध्ये रामायण लिहिलं गेलं त्यावेळेला फक्त काव्यातच लिहित असत. गद्यलेखनच जर नव्हतं तर इतिहास कशात लिहिणार? काव्यातच लिहिणार. हा महाकाव्यात लिहिला गेलेला इतिहास आहे असं लक्षात ठेवा. आणि कुठल्याही काल्पनिक व्यक्तीची जयंती कधीही साजरी करत नाहीत. जो ऐतिहासिक महापुरुष लोकोत्तर आहे त्याचीच जयंती साजरी होते. जगात याला एकही अपवाद नाही, लक्षात ठेवा. कोणाची करतो का आपण? काल्पनिक व्यक्ती आणि त्याची जयंती साजरी झाली असं कधीही होत नाही, लक्षात ठेवा. जो होऊन गेला, इतिहासात झालेला आहे, युगावतार आहे, त्याची जयंती आपण साजरी करतो. म्हणून चैत्र शुद्ध नवमी, म्हणून श्रावण वद्य अष्टमी. अगदी पुण्यतिथी संतांची केली, माघ वद्य नवमीच. तारखा बदलतात, तिथी नाही बदलत कधी. म्हणून त्या तिथीला महत्त्व आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखा असेल तरच ती जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो. दुसरं, ब्रिटिशांनी आमच्या डोक्यामध्ये असं खूळ भरवून दिलं, आर्य इथले नव्हतेच, आर्य तिकडून आले, उत्तर ध्रुवाकडून. तुम्ही सगळे अडाणी होतात, त्यांनी तुम्हाला शहाणं केलं. आमची माणसं माना डोलावायला लागली. अरे बापरे, आता त्याचं पूर्ण खंडन झालेलं आहे. आणि इथून आर्य बाहेर पडले, जगात गेले आणि जगाला शहाणं केलं, असा खरा इतिहास आता जगामध्ये जाऊन पोचलेला आहे. तिसरी गोष्ट अशी सांगितली की अरे तुमचं राष्ट्र नाहीच आहे, मग काय आहे? उपखंड. आम्हालाही बरं वाटलं उपखंड. अरे वा, मोठंच्या मोठं उपखंड. याच्यामध्ये बुद्धिभेद असा होता की उपखंड याचा अर्थ तुमची संस्कृती एक नाही, सगळं कडबोळं आहे, मिश्र कडबोळं. आणि आम्ही त्याला होय म्हणायला लागलो. आता त्याचंही खंडन झालेलं आहे. आता जागृत अवस्था आलेली आहे की अरे हा इतिहास घडून गेलेला आहे. झालं ना, बाबरीच्या इथे उत्खनन केल्यानंतर मंदिराचे पुरावेच्या पुरावे सापडले, त्यावेळी सगळं जग चुप होऊन गेले एकदम. प्रभू रामचंद्र केव्हाहून गेले मी सांगतो आपल्याला. रामायण आणि महाभारताच्या आधारेच सांगतो. युद्धकांडामध्ये, वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडात म्हणजे 6व्या कांडामध्ये महर्षी वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे, पूजयंश्च पठश्चैनम इतिहासम पुरातनम. म्हणजे हा इतिहास आहे असं महर्षी वाल्मिकींनीच म्हटलेलं आहे. ज्याचं पूजन करावं, ज्याचं पठण करावं.
नित्य पठण करावं असा हा घडलेला इतिहास आहे, असं महर्षी वाल्मिकींनीच लिहून ठेवलं आहे. केवढा पुरावा आहे आणि काय पुरावा पाहिजे. कवीच म्हणतो की ही कल्पनेनं लिहिलेलं कथा नाही आहे, हा इतिहास आहे, तो मी ग्रथित केलेला आहे. आणि त्यात त्यांनी लिहून ठेवले यदवृत्तम प्रकाशम यदि वा रहहा, म्हणजे जे प्रकाशित आत्तापर्यंत झाले म्हणजे घडून गेलेलं आहे ते मी ग्रथित केलेलं आहे. आणि पुढे जे घडणार आहे तेही मी ग्रथित करणार आहे. पुढे जे घडणार आहे म्हणजे उत्तरकांड, ते बाकी होतं. रामराज्याभिषेकानंतर रामायण लिहायला सुरुवात केली आणि उत्तरकांड लिहायचं बाकी होतं. यदवृत्तम प्रकाशम यदि वा रहहा, जे बाकी आहे ते पुढे मी लिहिणार आहे, असं महर्षी वाल्मिकींनी म्हटलेलं आहे. आता अभिमन्यूचा जो पणतू, अर्जुनाचा पणतू, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, परीक्षिताचा मुलगा जन्मेजय. आणि सर्पसत्र झालं आपल्याला माहिती आहे. आगीमध्ये त्यांनी सगळ्या सर्पांना आवाहन करून, कारण परीक्षिताला दंश केलेला होता नागानी, तेव्हा सर्पवंशच नष्ट करतो म्हणून जन्मेजयाने सर्पयज्ञाला प्रारंभ केलेला होता. त्या यज्ञामध्ये पहिल्यांदा महर्षी व्यासांचे जे शिष्य होते, ज्याच्यामध्ये जैमिनी आहेत, पैल आहेत, सुमंतू आहेत आणि वैशंपायन, ज्यांना एक एक वेद महर्षी व्यासांनी वाटून दिलेला होता, त्यात वैशंपायनानं सांगितलं की तुम्ही ही जी आत्ता यज्ञसंस्था निर्माण झालेली आहे आणि बरेच दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, त्यात संध्याकाळी महाभारत सांगा. आणि वैशंपायन महर्षींनी महाभारत सांगायला प्रारंभ केला. ते सांगताना जो इतिहास घडला तो त्यांनी सांगितलेला आहे. कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं त्याच्यामध्ये रामाच्या वंशातला राजा लढला, त्याचं नाव बृहद्बल. हा रामापासून, रामाचे जे 2 पुत्र कुश आणि लव, त्याच्या कुशाच्या वंशातला 32वा राजा आहे. 32वा. आज आपण एक पिढी कर्तृत्वाची 30 वर्ष धरतो, त्या काळी 150 वर्ष माणसं सहज जगायची. म्हणजे 50-70 वर्ष धरायला हरकत नाही कर्तृत्वाची एका पिढीची. पेशव्यांची होती की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होते. निळोपंत मुजुमदार नावाचे सरदार होते, 77 वर्षांचे झाले आणि शिवाजी महाराज म्हणाले आता लेखणीचा तर्जुमा करावा. त्यावेळेला ते म्हणाले मी काय म्हातारा झालो काय, आता 77 वर्षांचे मुजुमदार म्हणतायत, अजून तलवार घेऊन मी जातो रणांगणावर. नाही, काय माणसांना उत्साह असेल बघा. कुरुक्षेत्राचं युद्ध झालं त्यावेळेला कृष्ण आणि अर्जुन 60 वर्षांच्या पुढे होते आणि त्यांना तरुण म्हटलेलं आहे महर्षी व्यासाने. 60च्या पुढे असून म्हणजे त्यावेळेला आयुर्मर्यादाच 140-150 वर्षांची होती. मग 32 पिढ्या गुणिले 50 वर्ष किमान करा ना, म्हणजे 1500-1800 वर्ष तरी होतात. आता ज्या वेळेला युधिष्ठिर राज्यावर बसला त्यावेळेला सन जो होता तो इसवी सन पूर्ण 3100 होता. अचूक सांगायचं झाला तर 8 फेब्रुवारी 3102. त्याच्यामध्ये हे 1800 मिळवायची वर्ष. बृहद्बल राजा लढला त्याची, म्हणजे रामापासून ते आणि रामाच्या अगोदरच्या 40 पिढ्या आहेत त्याही मिसळायच्या त्याच्यामध्ये. आणि आत्ता किती वर्ष झाली, 20-22, ती त्यात मिसळायची. म्हणजे 8,500 वर्षापूर्वी रामायण घडलं असं अधिकृतरित्या प्रस्थापित होतं. कोणीही शंका घ्यायचं कारण नाही. ही देववर्ष, मानवी वर्ष मोजायची झाली तर त्याला 360 गुणायचं, म्हणजे लक्षावधी वर्ष निघतात. रामचरित्र इतकं अद्भुत आहे, किती गावं तितकं नित्य नूतन आहे. त्याची गोडी प्रतिदिनी वाढतच जाते. राम हा असा अद्भुत होऊन गेला, तो खरा राष्ट्रपिता आहे बरं का, तो खरा राष्ट्र निर्माता आहे. रामचंद्रांच्या कालखंडामध्ये 5 संस्कृती होत्या. देव संस्कृती, ऋषी संस्कृती, मानव संस्कृती, वानर संस्कृती आणि दानव दैत्य राक्षस संस्कृती. अंतरिक्षामध्ये देव हिमालयाच्या पल्याड, हिमालय आणि त्याच्या आश्रयानं खाली ऋषी संस्कृती
संपूर्ण उत्तर भारतामध्ये नरसंस्कृती म्हणजे मानवांची, दंडकारण्यामध्ये वानर संस्कृती, आणि त्याही खाली लंकेमध्ये राक्षसांची संस्कृती. श्री रामचंद्राने हिमालयापासून लंकेपर्यंत आपलं सगळं राष्ट्र जोडून टाकलं. सगळं राष्ट्र जोडलेलं आहे. 5 संस्कृतींचा संगम केला, सगळीकडे विजय मिळवला, पण कोणाचंही राष्ट्र लुबाडून घेतलं नाही. एकाचंही राष्ट्र लुबाडून घेतलेलं नाही आहे. किष्किंधा जिंकली, वालीचा वध केला, पण राज्य सुग्रीवाला दिलं. रावणाचा वध केला, पण राज्य विभीषणाला दिलं, स्वतःकडे घेतलेलं नाही आहे. रामचंद्रांचा पराक्रमच इतका अद्भुत अलौकिक आहे की त्यांच्या वयाचेच काय, पण त्यांच्या आजोबांच्या वयांची माणसंसुद्धा राम म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हणत असत. म्हणजे त्याला संस्कार, आचरण, काय पावित्र्याची एक अलौकिक बैठक असेल. आपण कल्पना करा की ज्याच्यामुळे रामाचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होऊन गेलेलं होतं. रामाचा जन्म हा सूर्यवंशातला आहे आणि कृष्णाचा जन्म हा चंद्रवंशातला आहे. या 2 वंशांनी भारतावर 2 युग राज्य केले, लक्षात घ्या. त्रेतायुगामध्ये सूर्यवंश आणि द्वापर युगामध्ये चंद्रवंश इथे नांदलेला आहे. म्हणून तर गंमत आहे, सूर्यवंशातला राम म्हणून त्याचा जन्म माध्यान्हे दुपारी 12 वाजता, आणि कृष्ण चंद्रवंशातला म्हणून मध्यरात्री आहे त्याचा जन्म. कसं गंमत आहे बघा. अवतारसुद्धा कसे त्या वेळेला या दोन्ही अवतारांनी इथे अवतीर्ण होऊन या राष्ट्राचं कसं संरक्षण केले. 3 कामं असतात. एक तर पहिलं म्हणजे सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं हनन दुसरं, आणि त्याद्वारे पुन्हा सद्धर्माची गुढी सज्जनान करवी उभवी. म्हणून तर गुढी उभारतो आपण चैत्रात, ज्यावेळेला रामचंद्र परत आले. ज्या रघुकुलामध्ये श्री रामचंद्रांचा जन्म झाला ते रघुकुल मोठं अद्भुत होतं. आपल्याला तर माहिती आहे की सीता त्यागानंतर गंगा नदीच्या तीरावर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लवकुशांचा जन्म झाला. आणि ज्या दिवशी सीता प्रसूत झाली त्या दिवशी लवकुशांचा सगळ्यात धाकटा काका तिथे होता, रात्री मुक्कामाला. कदाचित आपल्याला माहिती नसेल, शत्रुघ्न तिथेच होता त्यावेळी, महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये होता. या महर्षी वाल्मिकींनी लवकुशाला 645 सर्ग आणि 24,000हून अधिक श्लोक असलेलं वाल्मिकी रामायण शिकवले. 2 प्रकार होते त्यावेळी गायनाचे. एकाला म्हणायचे देशी आणि दुसऱ्याला म्हणायचे मार्गी. देशी म्हणजे प्राकृत आणि मार्गी म्हणजे संस्कृत. तेव्हा मार्गी गायन संस्कृत भाषेमध्ये कसं करावं हे महर्षी वाल्मिकींनी कुशलवाला शिकवलं. त्यांनी ते आत्मसात केलं आणि मग त्यांचे पहिले कार्यक्रम महर्षी वाल्मिकींनी आपल्याच आश्रमामध्ये केले. आणि मग ज्या वेळेला ही मुलं अत्यंत धीट आहेत, उत्तम प्रकारे गाऊ शकतात असं लक्षात आलं, त्यावेळेला मग सांगितलं, बाळांनो आता खुशाल तुम्ही जा अयोध्येमध्ये, जागोजागी रामकथा करा, पण राजाला कधीही म्हणू नका की हे आम्ही गातो ते तुम्ही ऐका, कधीही म्हणू नका. माडगुळकरांनी खूप छान लिहिले, नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा, उत्सुक होनी श्रवणाकरिता, करवतील ते तुम्हा निमंत्रण, गा बाळानो श्रीरामायण. तुम्ही नाही करायचा आग्रह राजाला, राजाला उत्सुकता वाटली पाहिजे, त्यांनी तुम्हाला बोलवलं पाहिजे, तसं राम बोलावेल तुम्हाला. आणि पुढे तसंच घडलेलं आहे. वाल्मिकींनी जे रामायण ग्रथित केलं त्याचा आरंभच मोठा अद्भुत आहे. सामान्यतः कुठल्याही अशा काव्याला जो प्रारंभ होतो त्यावेळी देवदेवतांना वंदन करून होतं. रामायणाचा प्रारंभ जगावेगळा आहे, जसा दासबोधाचा प्रारंभ जगावेगळा. दासबोधात पहिल्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये वेगळंच लिहून ठेवले समर्थाने. त्यात गणपतीला वंदन नाही, शारदेला वंदन नाही, काहीही नाही आहे.
सुरुवात दासबोधाची काय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. श्रोते असेच असतात, मी श्रवण केलं मला काय मिळेल तर ऐकतो ना ग्रंथ, नाही तर कोण ऐकणार. तेव्हा समर्थांनी पहिल्यांदा सांगितलं इथे भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, अध्यात्माचा बोध आहे, चिंता करू नका. हां, मग आता ऐकायला बसतो असं म्हटल्यावर दुसऱ्या समासापासून मग गणेश वंदना, शारदा वंदना, संत वंदना सगळं केले पुढे समर्थांनी. वाल्मिकी रामायणाचा प्रारंभही असा मोठा अद्भुत आहे. झालं काय की महर्षी वाल्मिकी पंचपंच उषक्काली भरद्वाज नावाच्या आपल्या शिष्याला घेऊन तमसा नदीवर स्नानासाठी गेलेले होते. तमसा नदीचं स्नान अतिशय त्या कालखंडामध्ये पवित्र मानलं जात होतं आणि त्या कालखंडामध्ये नद्यांना उदंड जल असे. कधी धरणं बांधावी लागली नाहीत, काही करावं लागलं नाही, प्रचंड जल असे. आणि तमसेमध्ये स्नानाला निघालेले होते आणि त्यावेळेला वाटेमध्ये त्यांची भेट, ज्यांचा संचार त्रिभुवनामध्ये त्या देवर्षी नारदांशी झाला. नारदांची भेट झाली वाटेमध्ये. नारद एकमेव असे आहेत बघा, देव असो, दानव असो, राक्षस असो, दैत्य असो, गंधर्व असो, किन्नर असो, नर असो, कोणी असले तरी सगळेजण त्यांचं स्वागत करत असत. ऋषी असो. तर त्यांना तपस्वी वाग विदांबरम म्हटलेलं आहे. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग विदांबरम. हा काय वर्णन आहे. आणि अशा त्या नारदांना वाल्मिकींना काय विशेषण वापरलेलं आहे, वाल्मिकी मुनिपुंगव आहेत. मुनींमध्ये श्रेष्ठ असलेले त्यांनी प्रश्न केला. तेव्हा देवर्षी नारदांना पहिल्या श्लोकामध्ये महर्षी वाल्मिकी प्रश्न विचारतात. असा वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ आहे. काय सुंदर प्रारंभ आहे बघा. नारद हे नाव तर तुम्ही आयुष्यभर ऐकत आला आहात. मग नारदचा अर्थ मला कोणी सांगेल का? पण असे प्रश्न सामान्यतः आपल्याला पडत नाहीत. आपण ऐकतो ना, वा देवर्षी नारद म्हणजे कळ लावे नारद, एवढंच आपल्याला माहिती असतं. 6 नारद होऊन गेलेत आपल्या संस्कृतीमध्ये. नारद या शब्दाचा अर्थ काय सांगतो. सुंदर नाव आहे. 2 पद आहेत त्याच्यामध्ये, नार आणि द. नार या शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान आणि द म्हणजे देणं. तेव्हा हे देवर्षी असे होते की ज्यांना आत्मज्ञान झालेलं होतं आणि जे अज्ञानी जन आहेत त्यांचं अज्ञानाचा अंधार दूर करून त्यांना दान देत असत, प्रदान करत असत ज्ञान, म्हणून त्यांचं नाव नारद झालं. असा नारद शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की मुनिवर, त्यांच्या मनात होतं महर्षींच्या की महाकाव्य रचावं आणि रामावरच रचावं हे निश्चित होतं मनामध्ये. पण एकदा तुकोबा म्हणतात तसं, हालवुनी खुंट आधी करावा बळकट. जातं चालवायला पूर्वी तो ठोकून घट्ट करत असत, मध्ये निघता कामं नाही जातं चालवताना. तर तसं त्यांनी विचारलं, असा राजा कोण आहे मला सांगा की जो सद्गुणांचा आदर्श पुतळा आहे, ज्यांनी अनंत जीवनमूल्य आपल्या मस्तकी धारण केलेली आहेत, ज्याचं चरित्र इतरांना आदर्शभूत आहे. कोण आहे असा राजा? कोण अस्मिन लोके, मला सांगा बरं जरा. त्यावेळेला नारदांनी रामांचं वर्णन केलं. इतका प्रतिम वर्णन आहे की ज्याचं व्यक्तिमत्व हिमालयासारखं उत्तुंग आहे, जो पृथ्वीसारखा क्षमाशील आहे, ज्याचे सद्गुण महासागरासारखे अथांग आहेत, जो कृपावंत पौर्णिमेच्या चंद्रासारखं आहे, ज्याचं शौर्य माध्यान्याच्या भास्करासारखं सूर्यासारखं आहे, असे अनंत गुण हे नारदांनी महर्षी वाल्मिकींना सांगितले. आणि मग तो विचार पक्का बसला. देवर्षी नारद पुढे निघून गेले. तमसा नदीकडे स्नानाला महर्षी येऊन पोचले. बरोबर भारद्वाज आहे, त्यांनी वल्कलं गुंडाळून घेतली आहेत आणि ताजं पाणी भरून घ्यायला बरोबर काही माठ, तांब्या हेही त्याच्याबरोबर आहे. स्नानाला आता महर्षी पाण्यामध्ये उतरणार, एवढ्यामध्ये त्यांना दिसलं की अनेक पक्षी किलबिल करत आहेत. आपल्या अगोदर पक्षी उठतात बरं का. बरोबर आहे की? खरं सांगा, बरोबर आहे की नाही?
त्यांच्या किलबिलाटानं आपल्याला जाग येते. पक्षी आपल्यापेक्षा ब्राह्ममुहूर्तावर उठणार आहे, तसं लक्षात ठेवा. त्यांचा किलबिलाट चालला आहे आणि आनंदानं महर्षी बघत होते. क्रौंच एक जोडपं तिथे आनंदाने विहार करत होतं. कुठून एक बाण आला सर्रकन एका निषादाने टाकलेला शिकाऱ्याने, आणि त्यातला एक पक्षी बाण लागल्यावर खाली पडला. नर पडला आणि ती मादी व्याकुळ होऊन रक्त व्हायला लागलं भळभळ, आणि ती मादी त्याच्या भोवती नाचते, आक्रोश करते. महर्षी नवनीतासारखं हृदय विरघळलं एकदम, आणि त्यांची इच्छा नव्हती पण त्यांच्या मुखातून एकदम शापवाणी बाहेर निघाली. मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम अवधीही. काय शापवाणी उच्चारली आहे बघा. यापुढे तुला कधीही या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण क्रौंच मिथुनामधल्या एका पक्षीला तू बाण टाकून मारलेला आहेस. अवधीही काममोहितम. त्या निषादाला जो शाप मिळाला, त्यामुळे निषादाला, चांडाळाला वर्षानुवर्ष, शतकानुशतक महर्षींच्या शापामुळे समाजामध्ये स्थान मिळत नव्हतं. मग एकदम महर्षींनाच वाटलं की अरे आपण हे काय करून बसलो. महर्षी तर क्षमाशील पाहिजेत तेवढी तपश्चर्या केल्यानंतर. पण माझं हृदय द्रवलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. भरद्वाजाला म्हणाले, अरे हा श्लोकच माझ्या मुखातून बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनादेकम अवधीही काममोहितम. हे काय भलतंच घडून गेलं माझ्या हातून, पण श्लोकच बाहेर पडला की ज्याचे बरोबर चरण ठरलेले आहेत. 8 अक्षरांचे 4 चरण पडले. तो होता अनुष्टुभ. हा वैदिक छंद आहे बरं का, आणि याच छंदामध्ये आपल्याकडचे जास्तीत जास्त ग्रंथ लिहिले गेलेत. संपूर्ण रामायण अनुष्टुप छंदात आहे. संपूर्ण महाभारत हे अनुष्टुप छंदात आहेत. काही थोडे त्रिष्टुप वगैरे असे आलेले आहेत, पण बहुतेक सगळं अनुष्टुप आहे. 98-99% अनुष्टुप छंद आहे. भागवत बरंचसं अनुष्टुप छंदामध्ये आहे. सगळी पुराणं आपली 18 महापुराणं, 18 पुराणं, 18 उपपुराणं ही सगळी अनुष्टुप छंदात आहेत. अनुष्टुप छंद म्हणजे काय सांगतो आपल्याला. अनु हा उपसर्ग आणि स्तुभ हा धातू आहे. त्याचा अर्थ असा होतो की जो छंद आपल्या चित्ताच्या चंचल वृत्ती स्थिर करतो त्याला अनुष्टुप म्हणतात. तुम्ही शरीराने इथे आहात, मनाने आहात की नाही माहिती नाही. 8 वाजता कुठला कार्यक्रम आहे सोनी टी व्हीला, असं एकदा मनात आलं की शरीर इथे असतं ते कुठे भटकतं मन कोणास ठाऊक. असं खरंच घडतं. पण अनुष्टुप छंद असा आहे की त्यामुळे चित्तवृत्ती स्थिर होतात आणि मनुष्य मन एकाग्र करायला शिकतं. त्यालाच अनुष्टुप छंद म्हणतात. सगळं मी हे तुम्हाला उद्या विचारणार आहे बरं का. तरच खरी श्रवण भक्ती ना. ते इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं असं नाही. रामकथा ही ऐकायची नाही आहे. रामकथा साठवायची आहे, चिंतन करायची आहे, श्रवण मनन करायची आहे, त्यातून पुढे तसं आचरण करायची आहे. भरद्वाज म्हणाला, महर्षे आपल्या मुखातून वेदवाणीच बाहेर पडली, आपण चिंता करू नका. आणि ते परत गेले आश्रमामध्ये. तोपर्यंत ब्रह्मदेव आले आणि त्यांनी वर दिलाय, चिंता करू नको वाल्मिकी, तू एकच कर आता याच्यामध्ये रामकथा रच अनुष्टुप छंदामध्ये. आणि मग त्यांनी संपूर्ण रामकथा 645 सर्ग 24,000 श्लोकांची ही प्रचंड रामकथा रचली. आपल्याकडे मानलं जातं की महर्षी वाल्मिकी अगोदर वाल्या कोळी होते. वाटमारी करायचे, ठोकायचे, मारायचे, लुबाडायचे, दरोडेखोर होते. ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही आलेली नाही.
नंतर जी रामायणं लिहिली गेली त्याच्यामध्ये अशा अनेक कथा घुसडल्या गेलेल्या आहेत. वाल्मिकी कधीही वाल्या नव्हते, लक्षात ठेवा. त्यांचा जन्म महर्षी प्रचेतस म्हणून आहेत त्यांच्या वंशामध्ये झाला. उत्तरकांडात स्पष्ट उल्लेख आहे त्याचा. आणि त्या प्रचेतसांच्या वंशामध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून वेदविद्या मिळाली. अत्यंत शुचिरभूत शुचिष्मंत होते. ते कधीही वाल्या नव्हते, त्यांनी वाटमारी केली नाही, काहीही नाही. मग ही कथा कुठून आली? नंतर उत्तर कालखंडामध्ये जी रामायणं लिहिली गेली, समर्थांनी सुद्धा ही कथा स्वीकारली. पण स्वीकारायचा हेतू असा, इतका अधपतीत सुद्धा चांगला होतो, मग तुम्ही का होणार नाही, असा भावार्थ, असं तात्पर्य त्यात आहे. आणि म्हणून ती कथा स्वीकारण्यात आली. मूळ रामायणामध्ये याला कुठेही स्थान नाही आहे. आणि मग खरोखर ही कथा प्रथम आश्रमामध्ये लवकुशाने गायली. आणि वर्णन असं आहे की ऋषींनी त्यांच्यावर पाऊस पाडला. पाऊस पाडला तो धनाचा नाही, कारण त्यांच्याकडे धनच नव्हतं ऋषींना द्यायला. काय दिलं? वर्णन असं आहे, कुणी बैठकीची चटई दिली, कुणी हातातली माळ दिली, कुणी कमंडलू दिला, कुणी तपश्चर्याला बसायची कुबडी दिली. मला काही तरुणांनी हसायलाच लागली ती मुलं. ते म्हणाली, यात काय विशेष केलं, काय किंमत असते याला, तुच्छ. त्यांना म्हटलं, तुमच्या लक्षात नाही आलं? ते म्हटलं, काय? त्यांना म्हटलं, ऋषींच्या जवळ तेवढंच होतं, सर्वस्व दिलं त्यांनी आपलं, बाकी काही देण्यासारखं नव्हतंच त्यांच्याकडे. सर्वस्व देणं हे किती अवघड आहे लक्षात घ्या. मंदिरात आल्यावर सुद्धा आता काय करू, रुपये टाकू, 2 रुपये, काय चुकून नोट 10ची गेली तर काय होईल, अशी भीती अनेकांच्या मनात असते. तुळशीबागेत नाही हो, सगळे श्रद्धावंत येतात, 10च्या ऐवजी 100 टाकतात. असं भाग्य आहे हो, मग पुण्यही आहे. आपलं सर्वस्व दिलं. आणि मग महर्षी म्हणाले, बाळानो खुशाल अयोध्येमध्ये जा आणि मग काय करा, तुम्ही तिथे रामचरित्राचं गायन करा. जे महर्षींनी सांगितलं तेच घडलेलं होतं. आणि खरोखरच रामचंद्रांनी निमंत्रण दिलं, बाळानो या राजसभेमध्ये आणि कथेचं गायन करा. आणि ते गायन इतकं प्रभावी केलं लवकुशाने. गाण्यात ताकद आहे बघा. 2 विद्या अद्भुत आहेत, एक अध्यात्मविद्या आणि दुसरी संगीत विद्या. या व्यावहारिक सत्तेमध्ये संगीत विद्या आहे आणि पारमार्थिक सत्तेमध्ये अध्यात्मविद्या आहे. या 2 ज्याला आत्मसात झाल्या ना, तो कृतार्थ आणि धन्य झाला म्हणून समजा. असं सामर्थ्य आहे दोन्ही विद्यांचं. कारण नादब्रह्मच आहे संगीत विद्या. म्हणून थेट परमात्म्याशी संवादच आहे, नादब्रह्म आहे ते. भान विसरून जातो काही वेळेला मनुष्य ऐकताना. म्हणून ते नादब्रह्मच प्रगट झालं राजसभेमध्ये. आणि मग त्या मुलांनी गायला प्रारंभ केला आणि प्रभू रामचंद्र सुद्धा आतून हलून गेले. इतके हलून गेले की त्यांनी सिंहासनावरून उठून ते पुढे आले आणि त्या बाळानं आपल्या पोटाशी धरलं. वाल्मिकींनी सांगितलेलं आहे की ज्यांना पोटाशी धरलं ते पुत्र आपलेच आहेत, हे रामचंद्रांना माहिती नाही. ज्याचं चरित्र आपण गातो आहोत तो आपला पिता आहे, हे लवकुशांना माहिती नाही. काय नाट्यमय प्रसंग आहे बघा. सोडूनी आसन उठले राघव, उठून कवळीथी आपुले शैशव. आपलंच बालपण पोटाशी धरतायत. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाते. हा हा, काय माडगुळकरांनी रचना करून ठेवा अजरामर. आणि रामायणाचे जे अवतार झाले त्याच्यामध्ये माडगुळकर मूळ रामायणाशी फार जवळ आहेत. काही काही प्रमाद आहेत त्याच्यामध्ये, नाही असं नाही, पण सर्वाधिक माडगुळकर खूप जवळ आहेत मूळ वाल्मिकी रामायणाशी. आणि मग ते वर्णन करतायत की मनूनी अयोध्या कशी निर्माण केली. अयोध्या याचा अर्थ युद्ध करून जी जिंकली जात नाही त्या नगरीला अयोध्या म्हणतात. इतकी ती दुर्गम आहे, इतकी ती अजिंक्य आहे, त्याचे तट इतके आहेत की त्याच्यावर कशाचाही परिणाम होणार नाही. पुढे खंदक असे आहे की तो पार करून कोणी शत्रू आत येऊच शकणार नाही. त्याच्या तटातटावर शतघ्नी आहेत. शतघ्नी म्हणजे तोफ. आणि आम्हाला शिकवतात की भारतात पहिली तोफ बाबरांनी आणली.
अरे चोरानं, रामायणामध्ये वर्णन आहे, लंकेमध्ये शतघ्नी होत्या आणि अयोध्येमध्ये तर तटातटावर शतघ्नी आहेत असं वर्णन आहे. अयोध्येमध्ये किती म्हणजे तो राजाचं तर वर्णनच आहे. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी, अयोध्या मननिर्मित नगरी. गृही कसा होता? घरामध्ये राजप्रसादात चंद्रासारखा. नगरी इंद्रसा, नगरामध्ये अयोध्येमध्ये इंद्र जसा देवेंद्र असावा तसा. आणि रणांगणामध्ये सूर्य, पराक्रमाचा सूर्य असा तो दशरथ राजा. 3 पत्नी त्याला, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, पण पुत्र नाही. एवढं प्रचंड संपूर्ण उत्तर भारताचं राज्य सांभाळणार कोण? कारण पुढे वर्णन आहे, पार पश्चिम टोकापासून अंगवंगापर्यंत पसरलेलं आणि वर हिमालयापर्यंत गेलेलं माझं राज्य आहे, असं स्वतः दशरथांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नर्मदेच्या वरचा सगळा भारत हा दशरथाच्या आधिपत्याखाली होता. रावणाने सगळीकडे हल्ले केले पृथ्वीतलावर, पण अयोध्येवर त्यांनी एकदाही आक्रमण केलं नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे अयोध्या किती प्रबळ असली पाहिजे. रावणाचंही धाडस झालं नाही, त्यांनी स्वर्गावरही हल्ला केला, देवांनाही पराभूत केलं, पण तो अयोध्येवर एकदाही चाल करून आला नव्हता. याचा अर्थच असा की अयोध्या तितकी प्रबळ आहे. पण पुत्ररत्नाने राज्य सांभाळणार कोण? एवढं प्रचंड वैभव, एवढं सामर्थ्य, एवढं ऐश्वर्य. म्हणून शेवटी ऋष्यशृंगाला आणलं. ऋष्यशृंग हा शांताचा पती, राजा दशरथाचा एक मित्र होता भावासारखा, त्याचं नाव रोमपाद. या रोमपादाची जी कन्या होती तिचं नाव शांता. या शांतेचा विवाह ऋष्यशृंगाबरोबर झाला. आणि ऋष्यशृंगाचं वर्णन आहे, काय पुण्याईन काय तपश्चर्या असेल की जिथे दुष्काळ होता तिथे ऋष्यशृंगाला नेत असत. त्याचं पाऊल त्या भूमीमध्ये पडलं की धोधो पाऊस पडायचा. आज या भाकड कथा वाटतात पण नाही आहेत, या सत्यकथा आहेत, लक्षात ठेवा. आज नीतिमत्तेच्या दृष्टीने समाज इतका ढासळलेला आहे की अशा प्रकारचं उत्तुंग व्यक्तिमत्व असू शकतं, इतकी तपःपूत माणसं असू शकतात, असे आचार्य महर्षी असू शकतात. ब्रह्मर्षी पदापर्यंत जायचं म्हणजे काय सोपं आहे का? कितीतरी प्रकार आहेत. ऋषी, राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी. 7 प्रकार आहेत ऋषीचे. सांगा बरं आत्ता मी सांगितलेले 7 प्रकार. असं मी म्हणणार नाही, काही काळजी करू नका, पण उद्या मात्र कदाचित विचारेन हो. असं ऋषीपद धारण करणे सोपं आहे का? दशकानुदशकाची तपश्चर्या केल्याशिवाय असं सामर्थ्य कसं प्राप्त होईल सांगा? ऋष्यशृंगाने पाऊल टाकलं की पाऊस पडायचा. त्या ऋष्यशृंगाला आणलं आणि मग कौसल्येला त्यांनी सांगितलं, राजाने चिंता करू नको, आपण पुत्रेष्टी म्हणजे पुत्रकामेष्टी यज्ञ करूया, पुत्र होतील आपल्याला. वसिष्ठांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि वसिष्ठांच्या सांगण्यावरून ऋष्यशृंगाला पहिला अश्वमेध यज्ञ केलेला आहे. 1 वर्ष राजाचा अश्व संपूर्ण राष्ट्रात फिरून येतो. ते आव्हान असतं सगळ्या राष्ट्राला, हिंमत असेल तर अडवून दाखवा. कोणीही अडवलं नाही. रावणाने सुद्धा बाहेर येऊन लंकेतून अडवलेला नाही. आणि तो 1 वर्षानंतर राजाचा अश्व परत आल्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि अग्निनारायणातून, अग्नी त्या ज्वालांमधून प्रत्यक्ष तो अग्निपुरुष प्रगट झाला. श्रीराम प्रत्यक्ष तो अग्नी प्रकट झाला आणि त्यांनी त्या अग्निपुरुषाने राजाला पायस दिला. पायस याचा अर्थ आहे प्रसाद. एखादा यज्ञ, एखादी तपश्चर्या किंवा भगिनी करतात की नाही 16 सोमवार, किंवा एखादं व्रत, त्याची सांगता करताना जो विशेष प्रसाद केला जातो त्याला खरं पायस म्हणतात. पायस म्हणजे केवळ तांदळाची किंवा गव्हाची खीर नव्हे, असं नका समजू. पायसाचा अर्थ सांगतेला केलेला प्रसाद.
की आता सांगता झाली या 16 सोमवाराचं मला मी व्रत केलं, त्याचं उद्यापन सुफल संपूर्ण, त्याचं मला ईश्वरी कृपेने काही मिळावं म्हणून जो प्रसाद ते खरं एका दृष्टीने पायसच आहे. ते पायस म्हणजे अश्वमेध यज्ञाचं तो राजाच करू शकतो आणि पुन्हा पुत्रकामेष्टी यज्ञ केलेलं पायस त्यांनी दशरथाला दिला आणि सांगितलं राण्यांना दे, आणि राण्यांना त्यांनी दिलं. खरोखर असं घडलं की त्यातला निम्मा वाटा कौसल्या पट्टराणी म्हणून तिला दिला. कैकई आवडती होती म्हणून तिला 6 आणे रुपयातलं 6 आणे वाटा गेला आणि 2 आणे सुमित्रेला मिळाले. पण या दोघी चांगल्या होत्या स्वभावानं रामराज्याभिषेकाच्या अगोदर बरं का. तर त्यामुळे कैकईनं आपल्यातले 2 आणे आणि कौसल्येनं 2 आणे सुमित्राला दिले. त्याचा परिणाम असा झाला की सुमित्रेला 2 पुत्र झाले, दोघीने 1 झाला. आणि मग हा चैत्र मास उजाडला आणि अद्भुत घडून गेलं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कौतुक घडलं. प्रत्यक्ष भगवान विष्णू कौसल्येच्या पोटी अवतार घेते झालेले आहेत. आणि त्याचं वर्णन अगोदरच्या एका सर्गामध्ये आलेलं आहे की पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळेला प्रत्यक्ष महाविष्णू प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं चिंता करू नका, मी अवतार घेतो आणि रावणादी राक्षसांना मारतो. याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि तसा अवतार कौसल्येच्या पोटी महाविष्णूंनी घेतलेला आहे. आणि प्रतिपच्चंद्र रेखेव हा कौसल्येचा पुत्र वाढायला लागला. पहिला जन्म रामाचा, त्याच्या पाठीवर भरत जन्माला आलं, लक्षात ठेवा. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असं आपण म्हणतो, पण क्रम तसा नाही आहे. प्रथम राम, मग भरत, त्याच्या पाठीवर लक्ष्मण आणि सगळ्यात शेवटी शत्रुघ्न, असे ते जन्माला आलेले आहेत. आणि मग प्रतिपच्चंद्र रेखे 4 भावंड, 4 वेदच ना वाढायला लागले आणि राजा दशरथाचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था झाली. आणि लहानपणीच ते शस्त्रविद्या अस्त्रविद्या झाले असं सांगून टाकले महर्षी वाल्मिकीने. म्हणजे रामाचं बालपण 4 श्लोकात संपून टाकले. महर्षी व्यास असते तर 1 पर्व लिहिलं असतं मोठ्ठच्या मोठं सविस्तरपणे. 4 श्लोकात बालपण संपवलं. तो कसा वाढला, काय हट्ट केला, काही सांगितलं नाही. मग त्यांनी आकाशातला चंद्र मागितला, त्याचं काय, ती दंतकथा रामायणामध्ये कुठेही उल्लेख. ते कीर्तनच सांगायला छान आहे, आपल्याला ऐकायला गोड वाटतं. हा रामाने प्रत्यक्ष चंद्र, हट्ट करावं तर रामानेच, कुठल्याही मुलाला सुचला नाही असं त्यांनी मागितलं, आकाशातला चंद्र द्या. मग महर्षी वसिष्ठ म्हणाले पाण्याने भरलेली भांडी ठेवा खाली. 100 भांडी ठेवली, 1च चंद्र काय, 100 चंद्र घे. दंतकथा आहे, रामायणामध्ये कुठेही नाही. तो वाढला, अस्त्रविद्या झाला, शस्त्रविद्या झाला. असे लोकोत्तर अवतार जे असतात ना, युगावतार, ते गुरुला सुद्धा मोठेपण द्यायचं म्हणून त्यांच्याकडे जातात. जसे सांदीपनींच्याकडे बलराम आणि कृष्ण गेले, 3 महिन्यात 14 विद्या 64 कला प्राप्त केले असं वर्णन आहे भागवतामध्ये. 3 महिन्यात 1 विद्या तरी प्राप्त होईल का 3 महिन्यामध्ये? त्यातला 1 अध्याय तरी मिळेल का? पण त्यांनी 3 महिन्यात सगळं प्राप्त केलं. गैनीनाथांची कृपा निवृत्तीनाथांनी 7 दिवसात स्वीकारली आणि निवृत्तीनाथांची कृपा माऊलीने 1 दिवसात स्वीकारली. 24 तासात आत्मज्ञानी, बालपणीच सर्वज्ञता. गुरुला मोठंपण द्यायचं म्हणून 24 तास गेले फक्त मध्ये, बाकी काय सांगा. जन्मतःच म्हणजे अवतार घेतानाच ते मोठे असतात. कौतुक घडून गेलं खरोखर की असं काही अद्भुत असतं ना या मुलांच्या ठाई. अस्त्रविद्या शस्त्रविद्या फार पटापट होऊन गेली ही मुलं. गुरुला मोठेपण दिलं आणि अचानक एके दिवशी ध्यानीमनी नसताना महर्षी विश्वामित्र राजाला भेटायला आले. राजा धावत आला आणि मोठ्या सन्मानानं त्यांना आत आणलं, सिंहासनावर बसवलं, पूजा केली आहे, अर्घ्यपाद्य पूजन केलेलं, अर्घ्य दिलं, पाद्य पूजन केलेलं आहे. आणि हात जोडून राजा उभा राहिला. शिक्षकाला काय मान होता बघा त्या कालखंडामध्ये. राजा धावत यायचा दारामध्ये, स्वागत आहे या.
राजाने विचारलं, महर्षी मी आपल्यासाठी काय करू? महर्षी म्हणाले, शब्द दे, मग सांगतो. दिला. राजाला काय कमी आहे? मग त्यांनी जे मागितलं ते जगावेगळंच होतं. ते म्हणाले, मी यज्ञ मांडलेला आहे, पण यज्ञाची पूर्ती होत आली, पूर्णाहुती द्यायची वेळ आली की सगळे राक्षस येतात, मांसखंड टाकतात, रक्त ओततात, सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून जातात. तेव्हा आता माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी राजाला वाटलं सैन्य दे म्हणतील. त्यांनी भलतंच मागितलं. ते म्हणाले, तुझा पुत्र राम दे मला. विश्वामित्रांची दूरदृष्टी काय असली पाहिजे बघा. शेवटी राष्ट्र तरुणच घडवतात. रामाला काढले तिथून बाहेर राजप्रासादातून. चला वनात या, बघा एकदा ऋषीजन कसे राहतात, ज्ञानदान कसं करतात, काय कष्ट करतात, आणि तुम्हाला पुढे काय करावं लागणार आहे ते राजप्रासादामध्ये बसून कळणार नाही. चला बाहेर. मूर्छाच आली राजाला. तो म्हणाला, नका नेऊ. अहो काय, 15 वर्षाचा आहे माझा मुलगा केवळ. खरंच 15 वर्षाचे रामचंद्र होते. दशरथाने वर्णन केलेलं आहे, ऊन 16 वर्षो मे रामो राजीव लोचनः, ज्याचे नेत्र टपोरे कमळासारखे आहेत असा हा माझा पुत्र 15 वर्षांचा आहे. ऊन म्हणजे संस्कृतमध्ये 1, 16, 16तून ऊन म्हणजे 1 वजा टाकायचं, म्हणजे 15 वर्ष झाली. तेव्हा महर्षी ताडकन उभे राहिले. राजा शब्द दिला सण पाळत नाहीस. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, अग्राने मागितलंय. आणि त्यात त्यांनी एक सुंदर उलगडा करून टाकला. त्यांच्याकडे तर अस्त्रांचं भांडार होतं विश्वामित्रांच्याकडे. मग त्यांनीच मारायचं ना राक्षसांना, का नाही मारलं? त्याचं उत्तर अगदी थोडक्यात दिले मी. शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्यक्षमी. जो यज्ञाची दीक्षा घेतो त्याला दीक्षित म्हणतात, म्हणून दीक्षित आडनाव झालं बरं का. हां, यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर त्याला क्षमावंतच असावं लागतं. त्याला शाप देता येत नाही, त्याला शस्त्र उचलता येत नाही, त्याला असं सुद्धा म्हणता येत नाही, रागावता येत नाही. तो क्षमाशीलच पाहिजे, तरच ते यज्ञाचं फळ मिळणार, नाही तर नाही. ते सांगतायत महर्षी विश्वामित्र, शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्यक्षमी. त्याच्यामुळे यज्ञ मोडला की तो प्रदेश सोडतो आणि मी दुसरीकडे जातो. तर राजा, आता तू मला तुझा पुत्र दे. वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस, इतके वाईट आहेत ते. वेदी म्हणजे यज्ञातलं सगळ्यात पवित्र स्थळ, त्याच्यावरच रक्तमांस टाकतात. मी काय करू आता? श्रीरामा तूच मान, घे तुझे चापबाण, येतो तर येऊ दे अनुज मागुता. अनुज म्हणजे लक्ष्मण. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. आणि कौसल्येलाही ऐकवलं ना. काय ऐकवले? कौसल्ये रडसिकाय भीरू कशी वीरमाय. वीराची आई आहेस तू आणि रडतीस काय? मातेला त्याच वेळेला धन्य वाटतं की आपला वीरपुत्र रणांगणामध्ये लढतो. पांडवांचा अज्ञातवास संपला, 12 वर्ष वनवास संपला. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला निघाले हस्तिनपूरला. त्यावेळी कुंतीनं एक निरोप दिलाय, कृष्णा माझ्या पुत्रांना जाऊन सांग की क्षत्रिय स्त्री ज्या कारणानं पुत्रांना जन्म देते तो क्षण आता येऊन पोचलेला आहे, ठेपलेला आहे. लढा आणि द्रौपदीला तिचा सन्मान मिळवून द्या. कौसल्ये रडसिकाय भीरू कशी वीरमाय. उभय वंश धन्य रणीपुत्र रंगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. आणि मग वसिष्ठांनी समजूत घातली. राम लक्ष्मणांना घेऊन महर्षी विश्वामित्र निघाले. अयोध्येतून बाहेर पडले. त्यांचा जो आश्रम होता तो आजच्या बिहारमध्ये होता. बिहारला त्या कालखंडामध्ये मगध असं म्हणत असत. त्याच्यापुढे ओरिसा आहे, आपल्याला माहिती आहे. ओरिसाला कलिंग म्हणत असत. पुढे अंगवंग नावं त्यांची होऊन गेली. हा सगळा जो प्रांत होता तो ऋषीमुनींनी व्यापलेला अतिशय पवित्र. एकेकाळी त्या मगधामध्ये सोन्याचा धूर निघायचा. आज बिहारमध्ये कशाचा धूर निघतो बघा. भयंकर झाले हो. काय इतके समृद्ध, खरोखर
जहा डाल डाल पर म्हटलेलं आहे ना, सोन्याच्या चिमण्या वसायच्या म्हणे फांदी फांदीवर. अर्थ असा आहे की इतकं सोनं होतं भारतात. त्या अयोध्येमधून निघाले आणि एक एक नदी, गंगा नदी ओलांडली, तमसा नदी ओलांडली, गोमती नदी ओलांडली. आणि हा सगळा प्रवास करत असताना विश्वामित्र आपल्या राष्ट्राचा घडून गेलेला इतिहास रामाला सांगतायत, शिकवतायत. आणि राम असा अतिशय व्युत्पन्नमती ज्याला म्हणतात असा शिष्य आहे. आणि त्याच्यामुळे तो प्रश्न इतके मार्मिक विचारतोय महर्षी विश्वामित्रांना. तर पहिल्यांदा वनामध्ये नेल्यानंतर रामचंद्रांना 2 विद्या विश्वामित्रांनी दिल्या. त्या विद्यांची नावं आहेत बला आणि अतिबला. बला अतिबला तुम्हा आम्हाला जर प्राप्त झाल्या तर तहान लागत नाही. काय ना, आहा किती का उन्हाळे ना पुण्यामध्ये, तहानच नाही लागणार. बला अतिबला प्राप्त झाल्या की भूक लागत नाही, श्रम जाणवत नाहीत, उन्हात किती फिरा काही त्रास होणार नाही. पण बला अतिबला प्राप्त झाल्यावर बरं का. तर मी पहिल्यांदा वाचलं रामायण त्यावेळेला म्हटलं काय प्रकरण आहे, बला अतिबला विद्या नेमक्या काय आहेत, याचं मूळ काय, स्रोत काय याचं. शेवटी अभ्यास करताना सापडलं सरस्वती उपनिषदामध्ये या 2 विद्या आल्यात. आणि त्याला 1.5 महिन्याचं अनुष्ठान आहे. तुम्ही करू नका, खरंच सांगतो. हे केवळ ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, ज्याने अलौकिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे, त्यालाच ते शक्य असं लक्षात ठेवा. इतकं ते कठोर व्रत आहे. तर आम्हाला सांगितलं स्नान करून ये नदीमध्ये, आचमन कर, आणि मग त्याला बला अतिबला विद्या दिलेल्या आहेत. रामायणामध्ये वर्णन आहे की रामाला कृष्ण यजुर्वेद पाठ होता. यजुर्वेदी आहे प्रभू रामचंद्र, त्याला तो वेद पाठ होता असा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये. तेव्हा आचमन करून त्यांनी त्या विद्या आत्मसात केल्या. पण त्याचा वापर रामचंद्रांनी क्वचितच केला. केवढं आश्चर्य. अगदी त्या रावणाविरुद्ध लढताना सुद्धा कधी बला अतिबला वापरले असं नाही. एवढे चाललेत, त्या 14 वर्ष तुडवलं वनवासाचं जंगल, कधी बला अतिबलाचा उपयोग केला नाही. हे युगावताराचं लक्षण आहे. लोकोत्तर रामकृष्ण परमहंसाच्या विद्या द्यायला बसलेले होते. अरे या सिद्धी प्राप्त झाल्यात, घे. विवेकानंदाने विचारलं, ठाकूर या सिद्धी मला प्राप्त झाल्यावर मला आत्मज्ञान होईल का, निर्विकल्प समाधीचा अनुभव मला मिळेल का. त्यावेळी ठाकूर म्हणाले त्याचा काही यांना उपयोग नाही, सिद्धीनी कधी निर्विकल्प समाधी प्राप्त होत नाही. मग विवेकानंद म्हणाले मग एकदा निर्विकल्प समाधी मिळू दे, मग सिद्धी घ्यायच्या की नाही विचार करतो. आहे ना अद्भुत. सामान्य शिष्य असता तर लवकर द्या म्हणाला असतं, सिद्धी नाही घेतलेल्या. मिळाल्या बला अतिबला, पण वापर किमान. आणि मग एक एक टप्प्यामध्ये मलद करुष देशामध्ये ते आले की जिथे सुंदाची पत्नी ताटका, तिला शाप मिळालेला होता आणि ती भयानक राक्षसी झालेली होती. तेव्हा राम लक्ष्मणांची परीक्षा बघण्यासाठीच त्यांना तिथे आणले विश्वामित्राने. हा किती धीट आहे, याला किती अस्त्रविद्या प्राप्त झाली. आणि सांगितलं ती राक्षसी धावून आल्यावर मार वध कर तिचा. तर राम असा म्हणजे एकदम तोंडाल, मी कसं मारणार हिला. स्त्री अवध्य असते असं शास्त्राने आम्हाला शिकवले. स्त्रीचा वध कधीही करायचा नाही, राक्षसी असली तरी स्त्री आहे. त्यावेळेला पुराणातला दाखला श्री रामचंद्रानं महर्षी विश्वामित्रांनी दिला. ते म्हणाले की विष्णू धर्मोदधी शुक्र माता अवधी स्त्री जरी परधी अरिमृगेंद्रा जोड जणी कारमुका सोडरे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. 2 उदाहरणं दिलेत. शुक्रमाता, शुक्राचार्य ज्यांच्याकडे संजीवन विद्यानंतर आली त्या शुक्राचार्यांची माता, तिचंही नाव मंथराच होतं. आणि ती भयानक प्रयोग करून देवांना मारायला लागली.
त्यावेळेला महाविष्णूंनी सुदर्शन चक्र टाकून निर्ममपणे वध केलेलं आहे तिचं. अरे दाखलाच आहे हा, काय चिंता करतोस, मार. तरी राम इतके उदार की ऐंद्रास्त्र टाकून तिचे दोन्ही हात तोडले, कारण ती प्रचंड शिळा फेकायला लागलेली होती. मारलं नाही आहे पहिल्यांदा. मग ती मायावी रूप धारण करायला लागल्यावर महर्षी विश्वामित्र म्हणाले, रामा सायंकाळ प्राप्त झालेली आहे आणि या राक्षसांची शक्ती सायंकाळीच वाढते, तर निर्ममपणे मार. मग मात्र रामाने एक अमोघ बाण टाकला आणि ताटिकेचा वध केला, मारले तिला. आणि विश्वामित्रांना इतका आनंद झाला, आहा, असे पराक्रमी पुत्र आहेत राजाचे, हे राष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकतात. आणि म्हणून त्यांना आणखीन पुढे नेलं. वाटेत सगळा इतिहास सांगतायत एकेका गोष्टीचा. सिद्धाश्रमामध्ये आले, जिथे प्रत्यक्ष महाविष्णूंनी तपश्चर्या केलेली होती. वामनाचा अवतार पुढे त्यांनी धारण केला आणि बलीचं दमन केलं. ती सगळी कथा संक्षेपाने महर्षी विश्वामित्रांनी रामाला सांगितली. आणि मग म्हणाले, आता मात्र सावधान राहा, पण सिद्धाश्रमात पोचण्यापूर्वी अनंत अस्त्र, अनंत शस्त्र ही रामाला दिली. ब्रह्मास्त्र दिलं, ब्रह्मशिरस दिलं, आग्नेयास्त्र दिलं, पर्जन्यास्त्र दिलं, वायव्यास्त्र दिलं, नारायणास्त्र दिलं. अही काय सगळी अद्भुत आहेत अस्त्र, एकापेक्षा एक. कौमुदी नावाची गदा दिली, धर्मचक्र दिलं, कालचक्र दिलं, नंद नावाचं खड्ग दिलं, अपूर्व असं अनेक शस्त्रास्त्र ही त्या रामाला दिली. त्यामुळे सगळ्या त्या अस्त्र जी आहेत ती रामापुढे प्रगट झाली असं वर्णन आहे. म्हणजे काय, तेव्हा रामाने त्यांना वंदन केले आणि सांगितलं, आत्ता आपण स्वस्थळी जा, ज्या वेळेला मी आपलं स्मरण करेन त्यावेळेला या. म्हणजे झालं, म्हणजे युद्धामध्ये मी तुमचा उपयोग करेन त्यावेळेला या. या प्रत्येक अस्त्राचा असतो, म्हणजे शस्त्र टाकलं आणि नको इतका विनाश व्हायला लागला तर ते माघारी घेता येतं. आत्तासारखं नाही, आत्ताचं गेलं अस्त्र ते पडणारच युक्रेनवर. मग काही त्याला मार्ग नाही, परत घ्यायचा मार्ग नाही आहे त्याला. अश्वत्थामा अर्जुनाचं युद्ध झालं त्यावेळी अर्जुनाने ब्रह्मशिरस अस्त्र मागं घेतले. टाकायची विद्या माहिती आहे आणि उपशमही माहिती आहे. उपशमाला मराठीत आपण अँटीडोट म्हणतो की नाही, बरोबर, म्हणजे पटकन कळतं काही जणांना. उपशम माहिती असलं पाहिजे अस्त्राचा. तो सगळा रामचंद्रांना ज्ञात होता असं लक्षामध्ये घ्या. आणि मग खरोखरच यज्ञ सुरू झाल्यावर सांगतेला 5 दिवस वर्णनाचं आहे. राम लक्ष्मण झोपलेले नाहीत, याचाच अर्थ बला अतिबलेचा तिथे प्रयोग केलेला आहे. 5 दिवस झोपले नाही आहेत, 24 तास डोळ्यात तेल घालून रक्षण करतायत. 5व्या दिवशी सुबाहू मारीचाले, त्यावेळेला वायव्यास्त्राचा, मानवास्त्राचा प्रयोग करून त्याला 1,000 किलोमीटर असा भिरकावून दिला आहे रामचंद्राने. तो आजचं जे गोकर्ण महाबळेश्वर आहे तिथपर्यंत येऊन पडला आहे. 1,000-1,500 किलोमीटर लांब येऊन दणकन आपटला. तिथे लागलेलं आहे भयंकर त्याला, त्या मारीचाला. आणि सुबाहूला आग्नेय अस्त्राचा प्रयोग करून श्री रामचंद्राने मारलं. बाकीचे तर काय, म्हणजे बाकीचे राक्षस चिल्लरच म्हणायचे त्या दृष्टीनं, त्यांचाही वध रामचंद्राने केला. आणि यज्ञ संपन्न झाला. आणि काय आनंद झाला आहे म्हणून सांगू, आनंदी आनंद. म्हणजे विश्वामित्रांना, इतर ऋषीजनांना, मुनिजनांना इतका आनंद झाला की कसे हे पुत्र 15 वर्षाची मुलं आहेत आणि अशा राक्षसांचा वध करतात. पुढे मारीच्यानी त्याचा उल्लेख केलेला आहे. मग हे सगळं संपन्न झाल्यानंतर काही मुनिजन म्हणाले की आम्ही आता मिथिलेला निघालो आहोत, राजा जनक हा तिथे यज्ञ करतोय, तर तुम्ही आमच्याबरोबर चला. तर रामलक्ष्मणांनी त्याला मान्यता दिली. महर्षी विश्वामित्र बरोबर आहेत, तुम्हाला गीत तर माहितीच आहे, चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला. त्यांनी तिथं यज्ञाहून पवित्र असा राजा, त्यांनी यज्ञ मांडलेला, जाऊया. निघाले. वाटेमध्ये अनेक जागांचा परिचय, नद्यांचाही परिचय, स्थलांचाही परिचय, आश्रमांचा परिचय. शिवानी मदनाला अनंग केला, म्हणजे त्याला जाळला, अंग नाहीसं केलं त्याचं. ती कथाही पुढे आलेली आहे.
अशा एक एक जागेचं वर्णन महर्षी विश्वामित्रांकडून ऐकत ऐकत मिथिलेच्या सीमारेषेवर येऊन पोचले. तिथे आल्यानंतर एक अत्यंत ओसाड असा आश्रम त्यांनी पाहिला. त्यामुळे रामाला मोठं कुतूहल वाटलं. आश्रम आहे पण झाडं वाळून गेलेत, आश्रमात कोणीच दिसत नाही आहे. आणि तिथे तो गौतमांचा आश्रम होता. एकटी अहल्या वाळीत टाकलेली तिथे ती तपश्चर्या करत होती. तेव्हा महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं, रामा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुला सांगतो. सामान्यतः अशी समजूत आहे आपल्या सर्वांची की इंद्राने गौतमाचा वेश घेतला आणि अहल्येला फसवलं. वाल्मिकी रामायणात अशी कथा नाही. वाल्मिकी रामायणात घडलेलं स्पष्ट सांगितलेलं आहे की गौतमाचं रूप धारण करून जरी इंद्र आला तरी अहल्या इतकी तपस्पूत होती की तिने क्षणार्धात ओळखलं की हा इंद्र आहे, खोटं रूप घेऊन आलेलं आहे. पण तिच्या मनामध्ये असा गर्व दाटला की अरे काय माझं लावण्य की देवेंद्रानंही मला शरणागत व्हावं, असा विचार तिच्या मनामध्ये आल्याबरोबर ती स्वतःही ढासळली, इंद्रही ढासळला आणि दोघांनी परस्परांच्या संमतीनं नको ते कर्म केलं, कुकर्म केलेलं आहे. आणि अहल्येनं स्पष्ट सांगितले की हे सुरवरा, मी आज कृतार्थ झाले, असे उद्गार आहेत तिच्या मुखामध्ये. पण आता माझे पती येतील, लवकरात लवकर तू जा इथं. बाहेर पडले देवेंद्र, तोपर्यंत समोरून गौतम ऋषी आले. इतका तपस्पूत, इतका थोर महर्षी, क्षणार्धात कळलं काय झालं ते. इंद्राला शाप दिलेला आहे, सहस्राक्ष होतील, म्हणजे तुझ्या देहाला 1,000 भग पडतील, पडली आहेत. आणि त्यासाठी इंद्राला आणि अन्य देवांना तपश्चर्या करून त्याच्या डोक्यावरचं पाप उतरवावं लागले. देवाचं पाऊल जरी वाकडं पडलं तरी त्यालाही क्षमा नाही, त्यालाही प्रायश्चित्त आहे. मग माणसांची काय कथा सांगा. आणि अहल्येला शाप दिला की तुझ्या हातून मोठा प्रमाद झाला. तेव्हा आता इथे तू तपश्चर्या एकटीनं करायची, एकटीनं तपश्चर्या करायची. या आश्रमात यापुढे कोणीही राहणार नाही. आणि सगळे बाहेर पडले, शिष्यगण, परिवार सगळे. त्या आश्रमामध्ये एकटी अहल्या राहिली, पाषाणवथून पडलेली आहे. कोणी नाही आश्रमामध्ये, तपश्चर्या करते एकटी. पण गौतम ऋषींची थोरवी काय सांगावी. त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत तुला पतिव्रता समजत असत. अहल्या म्हणे इतकी सुंदर होती की भारतवर्षामधल्या अनेकांना तिची अभिलाषा होती, देवांनाही होती, राजांनाही होती. पण अहल्येचा विवाह गौतम ऋषींशी झाला. कारण असा सदाचारी अलौकिक महापुरुष दुसरा जवळजवळ कोणी नव्हताच. त्या गौतमाने काय केलं माहिती आहे, आपण कल्पनाही करू शकणार नाही. ते म्हणाले, तुला पतिव्रता मी मानत होतो, पण तुझा पाय घसरला, स्वतःहून तू पाप केलंस आणि इंद्राच्या स्वाधीन झालीस. तुला तर तपश्चर्या करावीच लागेल. पण अहल्ये, तुझी कुडी शुद्ध व्हावी म्हणून मी सुद्धा 12 वर्ष हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करतो. गौतमानी 12 वर्ष हिमालयात तपश्चर्या केली. काय त्या केवढी माणसं होई, डोंगरा एवढी, हिमालय एवढी, आकाशा एवढी. करा कल्पना मनाशी. गौतमानी तपश्चर्या केली की त्या अहल्येचे शुद्धीकरण व्हावं म्हणून. किती मोठं हृदय असेल त्यांचं. रामाने कथा ऐकली आणि रामकृष्ण दोघंही क्रांतिकारकच आहेत. एकटी पडलेली अहल्या, आश्रमात कोणी जात नव्हतं, पण तिला झालेलं शिक्षा आणि प्रायश्चित्त पुरेसं आहे असं मानून प्रभू रामचंद्र आत गेले. आणि त्यांनी वर्णन असे वाल्मिकी रामायणामध्ये, त्यांनी तिचं पूजन केलेलं आहे. माता म्हणून तिचं पूजन केले प्रभू रामचंद्र. आमच्याकडे उलटच सगळं लिहून ठेवले की तिनं दंडवत घातलं रामाला,
रामाचं पूजन केलं असं नाही झालेलं. ती अधिकाराने खूप मोठी आहे, तिच्यातून प्रमाद घडला हे खरं आहे, तिचा अधिकारी तेवढाच मोठा आहे, पण आणि रामाने तिचं पूजन केलं आणि ती कृतार्थ झालेली आहे. पतित पावना श्री रघुराजा, काय बांधुनी तुमची पूजा. पुनर्जात हे जीवन अवघे पायावर वाहिले, आज मी शापमुक्त झाले. शापमुक्त झाले म्हणून तिला कृतार्थता वाटली. आणि त्याच वेळेला महर्षी गौतमी आले आणि तिला घेऊन मग ते हिमालयावर निघून गेले, असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आता महर्षी विश्वामित्र आलेत आणि ऋषी आलेत म्हटल्यानंतर राजा जनक धावत आला आणि त्यांनी पूजन केले त्यांचं. आणि त्या नगरीच्या वेशीवरची एक शांत सुंदर जागा महर्षींच्या स्नानसंध्येसाठी होती, तिथे त्यांचा मुक्काम पडला. राम सीतेनं एकमेकाला पाहिलं ते राजसभेमध्ये पाहिलेलं आहे. तुलसीदासजी फार थोर आहेत, म्हणजे काय त्यांची चरणधूळ मस्तकी घ्यावी इतके ते लोकोत्तर संत होऊन गेले. म्हणून त्यांनी एक प्रसंग असा रंगवलेला आहे की उद्यानामध्ये रामाला सीतेनं पाहिलं, असा एक प्रसंग त्यांनी काय. पण वाल्मिकी रामायणामध्ये असं काहीही नाही आहे. सीतेचं स्वयंवर जनकाने मांडलेलं होतं आणि जे शिवधनुष्य शंकराचं ते त्यांनी जनकाच्या पूर्वजांना दिलेलं होतं, ते परंपरेनं त्यांच्याकडे चालत आलेलं होतं. आणि अतिशय कठीण उचलायला प्रत्यक्ष शिवशंकरांनी धारण केलेलं, त्याला जो प्रत्यंशा लावेल त्याला सीता माळ घालेल. स्वयंवराचे वेगळे प्रकार असतात बरं का. एकाला म्हणतात इच्छा स्वयंवर, दुसऱ्याला म्हणतात पण स्वयंवर, आणि तिसऱ्याला म्हणतात धन स्वयंवर. असे स्वयंवराचे 3 प्रकार आहेत. इच्छा स्वयंवर याचा अर्थ असा की सगळ्या राजांनी जमायचं, सिंहासनावर बसायचं आणि राजकन्यांनी वरमाला घेऊन यायची आणि तिच्या सख्या वर्णन करतात की हा राजा असा, याचा पराक्रम असा, हा देखणा असा, आणि मग त्या राजकन्येला जो आवडेल त्याच्या गळ्यात तिनं माळ घालायची. हे इच्छा स्वयंवर. धनस्वयंवर म्हणजे शक्ती लावून सरळ उचलून घेऊन यायच्या राजकन्या. जशा विचित्र वीर्यासाठी अंबिका अंबालिका भीष्मानी आणलेल्या होत्या, ते धन किंवा शक्ती स्वयंवर आहे. आणि पणस्वयंवर हा सीतेचा आहे. धनुष्याला प्रत्यंचा लावा किंवा पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसते, तो जो मासा आहे त्याला एका वेळेला 5 बाण मारा, ते डोळ्याला बरोबर लागले पाहिजेत. हा पणस्वयंवर झाला. असे कृष्णाने पणस्वयंवर जिंकलेत अष्टनायिका जिंकताना. असे 3 प्रकार. झालं काय की जनकाने घोषित केलं स्वयंवर, त्यावेळेला प्रभू रामचंद्र तिथे गेलेले नव्हते, महर्षी विश्वामित्रही गेलेले नव्हते. त्या स्वयंवराच्या वेळेला एकाही राजाला धनुष्याला प्रत्यंचा लावता आली नाही आणि त्यामुळे सीतेचं स्वयंवरच होऊ शकलं नाही. रावण उचलायला गेला, त्याच्या छातीवर धनुष्य पडलं, खोटं. काही असं घडलं, रावण गेलाच नव्हता मुळामध्ये तिथे. सीता म्हणे त्या धनुष्याचा घोडा करून खेळायची. अरे सीता काय मल्ल आहे का? घोडा होते, मल्लानं उचलून आणायला लागायचं ते धनुष्य. विश्वामित्रन राम लक्ष्मण ज्या वेळेला गेले आणि महर्षींनी परिचय करून दिला आणि सांगितलं यांना ते धनुष्य बघायचे, त्यावेळेला वर्णन असं आहे, प्रचंड लांब अशा लोखंडी पेटीत घातलेलं ते धनुष्य मल्लानी ओढून आणलं राजसभेमध्ये. मग त्या लोखंडी पेटीचंही वजन होतं, आतलं धनुष्य तितकंच वजनदार होतं. आणि मग विश्वामित्राने इच्छा प्रकट केली की राजा, या राजपुत्रांना हे धनुष्य पाहायचे. राजाने अवश्य म्हटलं, त्याच्या मनातही कुतूहल दाटलेलं होतं की असे देवासारखे तेजस्वी दिसणारे हे 2 राजपुत्र. आणि रामाने पहिल्यांदा जर काय केलं असेल तर ईशान दिशेला तोंड केलं आणि शंकराला वंदन केले पहिलं. दुसरं मातापित्यांना केलेलं आहे. तिसरं आचार्यांना केलेलं आहे. आचार्यांना वंदन करून मग रामाने ते धनुष्य त्या पेटीमधून काढलं. धनुष्याला जी दोरी असते ती धनुष्याची जी उंची असते त्याच्यापेक्षा 6 इंच छोटी असते.
त्याच्याविषयी ताणच येणार नाही. मग आपला डावा पायाचा अंगठा आणि शेजारचं बोट याच्यामध्ये धनुष्याचं खालचं टोक जमिनीवर टेकवायचं, दाबून धरायचं. डाव्या हातानं वरचं टोक पकडायचं आणि ताकदीनं ते धनुष्य वाकवायचं आणि मग जो फास केलेला असतो तो वर अडकवायचा त्याला, म्हणजे त्याला ताण निर्माण होतो. आणि ते ओढलं ना की काय त्या असं दणाणून टाकताना सगळं कडकडाट व्हावा विजेचा तसा त्याचा आवाज येतो. क्षत्रिय असं शत्रूला आव्हान देत असत, नुसता टणत्कार टणत्कराचे ठाण करी धनुष्य बाण करे ना, आरतीत म्हणतोच की आपण, तसा तो टणत्कार आहे त्याचा. तर रामचंद्राने घेतलं आणि प्रत्यंच्या लावायला वाकवल्याबरोबर कडकड 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 म्हणून आवाज झाला आणि ते धनुष्य मधोमध भंगून गेलं. तुटले प्रत्यंच्या लावायला गेल्याबरोबर. काय अमोघ विक्रमी आणि वीर्यशाली हा राजा असला पाहिजे. 15 वर्षाचा तरुण आहे राजा हा युवराज प्रभू रामचंद्र. ते धनुष्य मोडल्याबरोबर क्षणभर लोकांना काही कळलंच नाही, असं सगळे बधीर झाल्यासारखे झाले त्या ठिकाणी. एवढा त्या कडकडाटाचा आवाज झाला. आणि मग मात्र राजाने निश्चय केला की ही माझी कन्या जानकी सीता ही रामाला आता वरमाला घालेल. ती घातली आहे तिनं. पण विवाह संपन्न करण्यासाठी रामचंद्राने सांगितलं माझ्या पित्याला सांगा. तो असं नाही म्हणाला आता करून टाका लवकर. विमानाची तिकीटं वगैरे काढली. काय म्हणजे काय संस्कार नाही, काही नाही, कुलदेवतेचं दर्शन घेणं नाही, त्याच्यापेक्षा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? कसं सगळं ढासळूनच गेले वातावरण. कुलाचारसुद्धा जपता येऊ नयेत. तुमच्या आमच्या हातात आहे, लक्षात ठेवा. ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे, हा आपला आचार आहे, ही आपली नीती आहे, हे आपले सद्गुण आहेत, ही आपली जीवनमूल्य आहेत. आणि मग दशरथाला निरोप गेला. काय त्याचा आनंद गगनामध्ये मावेना. आश्चर्य असं आहे की राजा झपाट्याने निघाला, चतुरंग दल घेऊन निघाला आणि तो पोचलेला आहे मिथिलेला. पण बरोबर एकही राज्ञी घेतलेली नाही. रामायणामध्ये वर्णन आहे त्याचं. कौसल्या नाही, सुमित्रा नाही, कैकेयी नाही, कोणी बरोबर नव्हतं राजाच्या. राजा चतुरंग दल घेऊन गेला, पोचला तिथे आणि विवाह संपन्न झाले. वरमाता नसून संपन्न झालेले. नाहीतर वरमातेला परवानगी नसतेच ना बघायची. का असते? असते की नाही? नसते की नाही? म्हणून मागं ठेवलं मला वाटते ते. हां, अरे बापरे, आता 100 माझा 50% वाटा कमी होणार, नकोच बघायला. असं तर नाही ना? थोडं असंच आहे म्हणतायत या भगिनी. किंवा उपनयन संस्कार झाल्यावर गुरुकुलात पाठवायचे ना, म्हणून ते बघायचं नाही तिनं उपनयन. कारण तिच्या डोळ्यासमोर सारखं तेच, आता माझा मुलगा माझ्यापासून लांब जाणार. म्हणून ही पद्धत पडत गेली हळूहळू की आता 12 वर्ष हा गुरुकुलात जाऊन राहणार, मला बघताच येणार नाही. म्हणजे आता बघीन तो तरुण होऊनच परत आलेला. म्हणून तिला इतकं वाईट वाटायचं. म्हणून ते मातृभोजन असतं. बाळा आता आमच्या हातचा शेवटचाच घास, आता तुला सगळं करायचं, यापुढे आई नाही भरवणार तुला. काय गोडवा आहे. एक एक संस्कार इतका सुंदर आहे आपल्याकडचा. आणि मग खरोखर स्वयंवर झाले सीतेचे आहे ना. खरोखर रामाला उपमा आकाशाची आहे आणि सीतेला उपमा दिलेली आहे धरणीची. कारण ती धरणी कन्या आहे ना, आणि राम हा आकाश सूर्यवंशी आहे ना, तर त्याच्यामुळे गगनासारखा सावळा आणि सीता धप्पगोरी आहे आणि राम आहे तो सावळा आहे. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल. काय उपमा एक एक सुंदर दिल्यात माडगुळकरांनी. तशी ही जागा होती. आणि मग त्या राजधानीमध्ये स्वयंवर झाले सीतेचे. भाट आहेत, मागध आहेत, बंदी आहेत, एकच गीत गात आहेत आणि स्वयंवर संपन्न झालं. आणि जे धन जनकांनी दिलेलं आहे, त्यावेळी हुंडाई पद्धतच नव्हती. पण राजे लोक एकमेकाला भरभरून देत असत सन्मान करण्यासाठी. ते वर्णन वाचल्यावर हपकूनच जातो आपण. इतकाय होते. कारण आज कशी मोजदात करून दिली जाते ना, ती मोजदात वजनावर व्हायची पूर्वी. अगदी पेशवाईच्या कालखंडात
नारो अप्पाजींच्या कालखंडामध्ये माणिक मोती मोजून द्यायचे नाही, शेरावर तागडी लावायची आणि शेर शेर मण मण मोजून द्यायचं. काय वैभव असेल पुण्याचं. ब्रिटिशांनी ज्यावेळेला नेलं शनिवारवाडन पुण्यामधून, त्यावेळेला वर्णन आहे, त्यांना मोजदात करता येईना. 6 महिने दमली ब्रिटिश माणसं मोजदात करून, आणि शेवटी नेलं पळवून. कसं वजन करून, किती मण भरते, पळवा सोनं, पळवा मोती, माणिक, हिरे, जडजवाहीर, अलंकार, रत्न, काही बाकी ठेवू नका, स्वच्छ करा भारत. जनकाने जे दिले ना भरवून रामाला आणि दशरथाला, काय वर्णन करावं. मग रामाचा विवाह सीतेबरोबर झाला, लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेबरोबर झाला, आणि भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्याबरोबर झाला. पहिल्या पराक्रमाला बाहेर पडलेले प्रभू रामचंद्र यज्ञरक्षण तर केलंच, सुबाहूचा वध केला, ताटकेचा वध केला, मलत करुष देश हा भयमुक्त करून टाकला. ऋषीजनांना अभय दिलेलं आहे, त्या मारीच्याला दूरवर भिरकावून दिला. थेट अयोध्येपासून नेपाळमध्ये गेले, मिथिलेमध्ये गेले. बिहार ओलांडला की नेपाळची सीमाच आहे ती ओलांडून पलीकडे गेले, नेपाळमध्ये गेले. विवाह संपन्न झाले. जे धनुष्य इतर कोणाला पेलता येत नव्हतं ते त्यांनी लीलया पेललं, मोडलं, आणि विवाह संपन्न होऊन हा 15 वर्षाचा पुत्र राजा दशरथाचा विवाह संपन्न होऊन आपल्या पित्याबरोबर, आपल्या भावंडांबरोबर, पत्नी धाकट्या वहिनींच्या सोबत पुन्हा उलट्या प्रवासाला निघाला आणि अयोध्येकडे आला. वाटेमध्ये एक भयंकर संकट उभं राहिलं. ते परशुराम रूपी होतं. पण ते काय घडलं, पुढे रामाला यवराज्याभिषेक होणार होता, पण मंथरा आणि कैकेयीचं विघ्न कसं आलं. श्री रामचंद्राने क्षणार्धात आपल्या सावत्र भावासाठी एवढ्या संपूर्ण प्रचंड राज्याचा त्याग कसा केला, आणि दिल्या वचनाप्रमाणे श्रीराम 14 वर्षांसाठी वनवासात कसे गेले, त्या त्यागाची परिसीमा आता उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायची. कारण आता आरती आहे, आरतीचा बरोबर आहे ना, आरतीची वेळ झालेली आहे, म्हणून आपण थांबूया. पण आज जे रामचरित्र आपण ऐकलं ते आनंदाने आपल्या हृदयामध्ये साठवूया, त्याचं वारंवार स्मरण करूया, त्याचं चिंतन मनन करूया, आणि श्री रामचंद्रांचे गुण पुढल्या पिढीमध्ये उतरावेत म्हणून आपण सदैव प्रयत्नरत राहूया. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. बोधा रामा परमार्थे यार सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका दहन करून यकया मारीला जंबू माळी भोवनी त्राटीला आनंदाची गुढी घेऊन याला. जय देव निजबोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव निज बळे निशक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदे ओसांडे वैराग्य भरिता आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव निजबोधा रामा सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव अनाथ ध्वनी गर्जदी अपार 18 पद्मे वानर करती भूपकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर. जय देव निजबोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव
सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावेत या पूजा उपचार सहदांची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवणा विजर जय देव निज बोधा रामा परमार्थे यार सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव शिया राजाधिराज रामचंद्र महाराज की जय।